यम यम वापि स्मरण भावं त्यजत्यन्ते कलेवरम् तम तमेवेंति कोंते सदा तद्भाव भावितः तेवी जीतेनी अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची ये मेरे फार हो लगे आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 8 आणि 8व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 6। या 6व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम यम वापि स्मरण भावं त्यजत्यन्ते कलेवरं तं तमेवेंति कोंते सदा तद्भाव भावितः। आपण आपल्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना ज्याच्यावर प्रेम करतो, ज्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या मनामध्ये ममत्व निर्माण होत आहे, जी वस्तू आपल्या आवडीची असते तेच आपल्याला शेवटच्या वेळेला आठवत आहे आणि जे आपल्याला शेवटच्या वेळेला आठवत आहे मरणोत्तर आपल्याला तेच प्राप्त होत आहे। अशा प्रकारची जाणीव भगवंत आपल्याला करून देतात आणि म्हणून त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जीतेनी अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लगे। ज्याच्यावर आपण प्रेम करतोय, ज्याच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होते, जे आपल्या आवडीचं असते तेच जर आपल्याला शेवटच्या वेळेला आठवत असेल आणि मरणी जयाचे आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। काय म्हणतात माऊली? मग आपल्याला शेवटच्या वेळेला जे आठवत आहे ते जर आपल्याला मरणोत्तर प्राप्त होत असेल तर आपण अखंड भगवंताचं नाम चिंतन करावं, अखंड भगवंताचं नामस्मरण करावं। श्लोकावर अर्थ पूजा बांधण्याआधी, श्लोकावर चिंतन करण्याआधी, श्लोकावर विवरण घेण्याआधी ज्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या अंधे गावातील हे कडव परिवार आणि या कडव परिवाराचे पिताश्री कैलासवासी गणेश लहू कडव बाबांचं शनिवार दिनांक 14/12/2024 रोजी अर्थात 14 डिसेंबर 2024 रोजी अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पश्चात आमच्या आईसाहेब अर्थातच त्यांच्या धर्मपत्नी अनिताई असतील, सुदामदादा असतील, सागरदादा असतील, प्रमिलाताई असतील, योगिताताई असतील, ललिताताई असतील, त्याचप्रमाणे कडव परिवार आमचे गुरुनाथ दादा असतील, संतोष दादा असतील, विलास दादा असतील, योगेश दादा असतील आणि हा संपूर्ण कडव परिवार, बाबांची नातवंड, अपतेष्ट, मित्र परिवार, बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये अतिशय मेहनत घेतली, अतिशय काबाड कष्ट केले। आपला उदरनिर्वाह करण्यासाठी खऱ्या अर्थाने मुख्य व्यवसाय बाबांचा शेती आणि त्याला जोडधंदा म्हटल्यानंतर बैलगाडी सुरुवातीला, आणि अशा प्रकारे काबाड कष्ट करून आपल्या मुलाबालांचं संगोपन केलं। अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी संस्कार केले। बाबांच्या आयुष्यामध्ये अतिशय दुःखद घटना घडली ती म्हणजे 14 नोव्हेंबर 2021 रोजी कोरोनाचा काळ संपल्यानंतर कोरोनाच्या आजारातून बाहेर पडलेले आमचे कैलास दादा बाबांना सोडून गेले। त्या मागच्याच वर्षी या कडव परिवाराचे पिताश्री अर्थात आमचे गुरुनाथ दादा असतील, संतोष दादा असतील, विलास दादा असतील, योगेश दादा असतील यांचे पिताश्री बाबांचे मोठे बंधू
आमचे धर्मा बाबा आम्हाला सोडून गेले. एकावर एक असं दुःखद प्रसंग या कडव परिवारावर येत गेलं. माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला सगळ्यात मोठं दुःख जर होत असेल, आई वडील कसेही असू द्यात, ते गरीब असोत की श्रीमंत असोत, ते अशिक्षित असोत की सुशिक्षित असोत, पण आपल्या मुलांवर जेवढे आई वडील प्रेम करतात ना, जगात तेवढं कोणीही प्रेम करत नाही. हे तेवढं सत्य आहे. जगात कोणी प्रेम तेवढं करत नाही. आणि म्हणून प्रत्येक आई वडिलांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख जर असेल तर आपल्या आधी आपल्या समोर आपल्या एखाद्या मुलाने जावं. या दुःखासारखं दुःख दुसरं कुठलं नसणार आहे. कैलास दादा गेल्यानंतर त्याच विचारामध्ये कदाचित बाबा त्या दुःखामध्ये खचले असतील. त्याच विचारामध्ये कदाचित ते दुःख त्यांना परत 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 सतवत असेल, होत असेल. 77व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. हा कडव परिवार जर म्हणायला गेला तर अतिशय सुशिक्षित परिवार, सुसंस्कारित परिवार. सुशिक्षित परिवार आम्हाला बरेच पाहायला मिळतात, पण सुसंस्कारित परिवार पाहायला मिळत नाहीत, बरं का. त्यापैकी सुसंस्कारित असलेला असा हा परिवार, कडव परिवार. आमचे धर्मा बाबा असतील, आमचे गणेश बाबा असतील, बाबांनी आपल्या मुलांसाठी किती संपत्ती कमवून ठेवलेली आहे. आज येणारे कोणी विचार करणार नाही आणि याचा मीही विचार करणार नाही. पण आज या मुलांकडे बघितल्यानंतर जे संस्कार दिसतात, जी संस्कृती दिसते, जी नम्रता दिसते, त्यांचं वागणं, जगणं, राहणं, त्यांचं आचरण जे आम्हाला पाहायला मिळतंय, ही त्यांच्या आई वडिलांना दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. सगळ्यात मोठी देणगी आहे. या कडव परिवाराचे मी अनेक कार्यक्रम बघितले. तुम्ही कार्यक्रमाला किती खर्च करताय, तुमच्या कार्यक्रमाला किती माणसं येतात, यापेक्षा त्या कार्यक्रमाचं तुमचं नियोजन कसं आहे ना, हे महत्वाचं असतंय. नियोजन महत्वाचं असतं. आणि व्यवस्थित शिस्तबद्ध नियोजन तिथेच पाहायला मिळत आहे जिथे कुटुंबातली माणसं एक आहेत, एकत्र आहेत. आज हे सगळे भाऊ एकत्र बसून विचार विनिमय करतायत, एकमेकांना सहकार्य करतायत, एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये पूर्णपणे झोकून देत आहेत. अर्थात जी काही मदत असेल ती मदत करतायत. कार्यक्रम त्या भावाचा नसून माझा स्वतःच असून अशा प्रकारे त्या ठिकाणी अतिशय मेहनत घेऊन तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नियोजन एकत्र बसून करतात. आज आमच्या समाजामध्ये अशी काही परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते की भाऊ भावाचा तोंड बघत नाही, बहीण भावाकडे जात नाही. कित्येकांचे रक्षाबंधन बंद झालेले आहेत, कित्येकांच्या भाऊबीज बंद झालेले आहेत. त्याला कारण काय? काहीतरी आडवं येत आहे ना, काहीतरी माणसाच्या मनामध्ये काहीतरी वेगळे विचार येतात ना. पण या कडव परिवाराकडे बघितल्यानंतर आज खऱ्या अर्थाने मुलांनी आई वडिलांनी मुलांवर कशा प्रकारे संस्कार करावेत, कशा प्रकारे जगावं वागावं, त्या मुलांनी आई वडिलांनी कशा प्रकारे मार्गदर्शन करावं, याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे आमचे गणेश बाबा आणि हा कडव परिवार. मृत्यू तर सर्वांनाच आहे, जाणं तर सर्वांनाच आहे. ज्या लोकात आपण जन्माला आलोय त्या लोकांचं नाव आहे मृत्यू लोक. यद दष्टम तद नष्टम. जे दिसतंय ते नसणार आहे, जाणार आहे. संतांमध्ये आणि आमच्यामध्ये हाच फरक आहे. आम्ही मृत्यूचं स्मरण ठेवत नाही, आठवण ठेवत नाही, पण घाबरतो. आपण सगळ्यात जास्त कशाला घाबरतोय? मृत्यूला घाबरतोय, बरं का. पण आठवण ठेवतो का आपण? मृत्यूची आठवण ठेवतो? जर आठवण ठेवली तर भांडणं होतील, वादविवाद होईल, मौली नाही होणार ना. मला एक दिवस जायचं आहे, एवढं जर स्मरणात ठेवलं तर कशाला वादविवाद होतील, कशाला भांडणं होतील? मृत्यू आहे, आम्हाला जायचं आहे हे विसरतोय आम्ही, पण त्याच मृत्यूला खूप घाबरतोय आम्ही. संतांनी जायचं आहे हे स्मरणात ठेवलं. संत म्हणतात मृत्यूचं स्मरण असावं पण भय कदापि नसावं. आठवण ठेवा, भीती बाळगू नका.
जायचं आहे ही आठवण ठेवा. जायचं आहे म्हणून भय वाटून देऊ नका. आणि म्हणून मग आपलं जाणं कसं असावं, जाते समय आपण कोणाचं स्मरण करावं याची ओळख करून देणारा हा श्लोक आहे. भगवंत या ठिकाणी या 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम ते जत्यंते कलेवरम तम तमे वेंते कोणते सदा तद्भाव भाविका. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, ज्याला जीव लावता, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय. आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय, मरणोत्तर तुम्ही त्याला जर प्राप्त होत असाल तर मौली म्हणतात, देवी जीतेनी अवसरे जे आवडून जीवी उरी ते मरणाची मेरे फार हो लागे. आणि मरणी सयाची आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातीची तुवा. अखंड भगवंताचं स्मरण करा. आपला विश्वास आहे नाही का आपल्याला एक दिवस जायचं आहे, बरं का? पाहिजे ना. आपल्याला आठवण असो नाही तो नसो, त्याला आठवण असते. बघा, काही वेळेला जर मौलिक काहींना म्हटलं ना, आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, हरिनाम सोहळा चालू आहे, कीर्तनाचा आनंद घ्या, प्रवचनाचा आनंद घ्या, श्रवण करा, संतांचं वाङ्मय वाचा, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा, भजन श्रवण करा, भजनामध्ये रममाण व्हा, देवाचे गुणगान गा. त्यांचं उत्तर काय येतंय माहिती आहे का? मराला टाइम नाही. काय उत्तर येते? मराला टाइम नाही. मला सांगा ना, असा एक तरी कोणी आहे का त्याला मराला टाइम नाही? टाइम नसताना पण घेऊन जातो तो. विचारतो, हे बाबा मी आलोय तुला घ्यायला, तुला टाइम आहे का? नसेल तर मग नंतर येतो. काय मौली? आपल्याला टाइम असो वा नसो, एकदा घटका भरली ना, घेऊन जाणार, घेऊन जाणार. देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय काय येते? जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा. पाँव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. आमचं जीवन असं आहे ना दादा, की रात्रीच्या वेळी झोपताना जे आम्ही डोळे मिटतोय की नाही, सकाळी उघडतीलच याची गॅरंटी नाही आहे का कोणाला? सकाळचा सूर्य आम्ही पाहू एवढी गॅरंटी कोणाला आहे? नसेल तर मग झोपताना नामस्मरण करत झोपावं ना. याचीच जाणीव तर या ठिकाणी करून दिलेली आहे, याचीच तर ओळख आम्हाला या ठिकाणी करून दिलेली आहे. फक्त स्मरण ठेवा, मला जायचं आहे. नुसती आठवण जरी ठेवली ना तरी आपण त्या तयारीला लागू. बघा, बरोबर जायचं आहे ना. माझ्या एखाद्या ताईला जर तिचा नवरा सोमवारी जर तिच्या माहेरी सोडून आला, बरं का, माहेर म्हटल्यानंतर आवडती जागा नाही. सगळ्या प्रकारचं सुख तिथं अनुभवायला मिळतंय ना. आणि सोडल्यानंतर मग त्याने सांगितलं, तुला मी शुक्रवारी घ्यायला येतोय, 4-5 दिवस राहा, बरं का माऊली. आता सोमवारी सोडल्यापासून मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि मग शुक्रवार, पण त्या सोडलेल्या दिवसापासून त्या बाईच्या तोंडामध्ये एकच असतंय, मला शुक्रवारी ते घ्यायला येणार. शेजाऱ्यांकडे जरी बसायला गेले तरी पहिले काय पाहिजे माहिती आहे का? तिथे गेले कोणी विचारू नका, नाही विचारू, शुक्रवारी मला घ्यायला येणार आहेत ना. गावातल्या आत्याकडे गेली, आत्याने बोलवलं तिला चहा प्यायला, तिथे गेल्याबरोबर शुक्रवारी ते मला घ्यायला येणार. तुला विचारलं पण नाही कोणी, पण आठवण असते तिला बरोबर शुक्रवारी घ्यायला येणार आहेत. शुक्रवारी ते मला घ्यायला माहिती येणार आहेत हे माहिती असून सुद्धा जर आम्ही मोबाईल विसरत असू, जर आम्ही काहीतरी माहेरामध्ये विसरत असू, अर्ध्यावर गाडी आल्यानंतर जर आम्हाला आठवण होत असेल, इथं तर आम्हाला कधी जायचं हेही माहिती नाही आहे का कोणाला माहिती? मृत्यू कधी जायचंय माहिती आहे? शतवर्षी वय नेमिले,
100 वर्ष आयुष्य दिलेले माणसाला पण तेवढं मिळत नाही, मौली नाही मिळत. प्रत्येकाच्या संचिताप्रमाणे भगवंताने प्रत्येकाला आयुष्य दिलेलं आहे. त्या आयुष्याचा जर आनंद घ्यायचा असेल ना, त्या आयुष्यामध्ये जर अतिशय चांगल्या प्रकारे कर्म कार्य जर करायचं असेल तर स्मरण ठेवा, मला एक दिवस जायचं आहे. आणि एवढं स्मरण ठेवून फक्त तयारीला लागा, तयारीला लागा, बरं का. त्या राजवाड्यामध्ये अशी प्रथा होती, प्रत्येक 5 वर्षांनी राजा बदलायचा, बरं का. प्रत्येक 5 वर्षांनी राजा बदलायचा. बरं, राजा म्हणून नेमणूक कोणाची करायची? त्याच राज्यातल्या एखाद्या माणसाची, त्याच राज्यातल्या एखाद्या माणसाची नेमणूक करायची. पण नियम असा होता का 5 वर्ष पूर्ण झाली का नेऊन त्याला अभयारण्यामध्ये सोडून द्यायचं. ऐकताय ना? 5 वर्ष त्याची पूर्ण झाली ना की नेऊन त्याला अभयारण्यात सोडून द्यायचं. आता तुम्ही सांगा, एखाद्याला ज्या वेळेला खुर्ची भेटते त्यावेळेला त्याला खूप आनंद होतो. ऐकताय ना? एखाद्याला जेव्हा खुर्ची भेटते तेव्हा त्याला खूप आनंद होतो. पण जेवढा आनंद तो खुर्चीत बसताना असतो तेवढा आनंद खुर्ची सोडताना असतो का बरं? असतो. खुर्ची भेटली म्हणून मिरवणूक काढली जाते, ढोल ताशांच्या गजरामध्ये त्याला गावभर फिरवलं जात आहे. पण खुर्ची सोडताना कधी मिरवणूक काढली? तेवढा आनंद उत्सव कधी साजरा केलाय? मग कल्पना करा ना, 5 वर्षांसाठी राजगादीवर बसल्यानंतर ज्याला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अभयारण्यात सोडून देत असतील, सोडताना त्याची अवस्था काय होत असेल? काय होत असेल? कल्पना करा. प्रत्येक जण बसायचा, ज्याची नेमणूक झाली तो 4-4.5 वर्ष अगदी आनंद घ्यायचा, त्या खुर्चीचा आनंदात राहायचा, आनंदात बसायचा. पण 4.5 वर्ष पूर्ण झाली की राहिलेल्या 6 महिन्यांमध्ये एवढा चिंताग्रस्त व्हायचा, एवढा चिंताग्रस्त व्हायचा. असं म्हणतात, निर्जीवम दहते चिता आणि सजीवम दहते चिंता. निर्जीवाला जाळते त्याला चिता म्हणतात, मेलेल्या माणसाला जाळते त्याला काय म्हणतात? चिता. आणि जिवंत माणसाला, सजीवाला जाळते त्याला चिंता म्हणतात. 4.5 वर्ष जो आनंद घ्यायचा ना, जे मास यायचं ना त्याच्या अंगावर, राहिलेल्या शेवटच्या 6 महिन्यामध्ये लुकडा होऊन जायचा. पार सगळं चिंता करून 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 4.5 वर्षाचा आनंद बाजूला होऊन जायचा. का? आता माझे दिवस पूर्ण झाले की मला अभयारण्य सोडून देतील. एक राजा झाला, दुसरा राजा झाला, तिसरा राजा झाला, चौथा राजा झाला, असे अनेक राजे होऊन गेले. पण ज्या वेळेला एक विवेकी होता, त्याची नेमणूक केल्यानंतर तो पहिल्या दिवशी जेवढा खुश होता ना, तेवढाच आनंदी, तेवढाच खुश 4 वर्षानंतर होता. 4.5 वर्ष झाले. आता लोक निरीक्षण करायला लागली, राजाची तब्येत कमी होईल, राजा चिंताग्रस्त होईल, राजा चिंता करायला लागेल, राजा नर्वस होईल, राजा दुःखी होईल. 4.5 वर्ष झाले, 6 महिने राहिले, 3 महिने राहिले, 2 महिने राहिले. राजाच्या मनामध्ये, राजाच्या तब्येतीवर आणि राजाच्या राहण्या जगण्या वागण्यावर जरा सुद्धा काही परिणाम झाला नाही. खुर्चीत बसताना जेवढा आनंद होता तेवढाच आनंदी राजा शेवटच्या दिवसाला दिसतोय. आता काय झालं? राजाचा कार्यकाळ संपलेला आहे, राजाला अभयारण्याकडे चालवलेला आहे आणि लोक आश्चर्य करतायत. अनेक राजांना पोचवले. काय म्हणतायत ते? अनेक खुर्चीत बसणाऱ्यांना पोचवले. पण एवढा आनंदी कोणीही गेला नाही. प्रत्येक जण रडत जायचा, प्रत्येक जण नाखुश होऊन जायचा, दुःखी होऊन जायचा. पण हा राजा हसतोय. अरे हा राजा आनंदी आहे. खुर्ची
खुर्चीत बसताना जेवढा आनंदी होता तेवढाच आनंद आज खुर्ची सोडल्यानंतर अभयारण्यात सोडताना याला एवढा आनंद आहे, राहतच नाही म्हणून त्या ग्रामस्थांनी विचारलं, हात जोडले, एवढी आनंदी तुम्ही? अरे आतापर्यंत रडत गेले, दुखी होऊन गेले, जात नसताना आम्हाला त्यांना बळच नेऊन सोडावं लागलं, कारण नियम आहे. तुम्हाला का दुःख वाटत नाही? तुम्हाला अभयारण्य सोडायचं आहे, तुम्हाला का काही वाटत नाही? तुमच्याकडे एवढी आनंद का आम्हाला कशामुळे एवढा पाहायला मिळतोय? का एवढे आनंदी आहात तुम्ही? तो राजा म्हणतोय, दादा पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही मला या खुर्चीवर बसवलं ना, त्या दिवसापासून तुमची प्रामाणिकपणे सेवा केली. ऐका, राज्याचा राज्यकारभार चालवला, व्यवस्थितरित्या धर्माचरण केलं, नीतीने जगलो, नीतीने वागलो, जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं केलं. पण या 5 वर्षामध्ये फक्त मी मजा मारायचंच काम नाही केला. त्या खुर्चीच्या अभिमानामध्ये भ्रमित होऊन नको त्या पद्धतीने वागलो नाही, नको त्या पद्धतीने जगलो नाही. तर या 5 वर्षांमध्ये मी काय केलं? माझा पुढचा विचार केला, आणि पुढचा विचार करत असताना ज्या राज्याचा राजभोग मी घेतला की नाही, राजाचा राजवाड्याचा राजा म्हणून जसा वागलो जगलो की नाही, तशाच पद्धतीचा राजवाडा मी त्या अभयारण्यामध्ये तयार केलेला आहे. जिथे तुम्ही सोडणार आहात ना, तिथे पुढची व्यवस्था मी आधीच माझी केलेली आहे. मला चिंता करायची गरज काय आहे? आम्हाला सुद्धा हेच करायचं आहे. संसार टाकायचा नाहीये, घरदार सोडायचं नाहीये माऊली. आता केलाय तर सांभाळायलाच पाहिजे ना. गल्यात गोधडे आल्यावर सांडून थोडा चालणार आहे का? काय ज्याला सोडायचं असेल ना, त्याने आधीच ते हे करून घ्यायला पाहिजे सगळं काही, नाही का? जेव्हा विवेक प्राप्त होतोय तेव्हाच. घरदार आहे, मुलं बाळ आहेत, बायको आहे, आई वडिलांची जबाबदारी आहे, कुटुंबाची जबाबदारी आहे, बरं का? आणि सगळ्या गळ्यात गोधडे आल्यानंतर जर तुम्ही सोडत असेल तर त्याला किंमत शून्य आहे, शून्य किंमत आहे. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, आई वडिलांचे ऋण आहेत, बाईचे ऋण आहेत, मुलांचे ऋण आहेत, समाजाचे ऋण आहेत, कुटुंबाचे ऋण आहेत, घराचे ऋण आहेत. सगळ्यांचे ऋण जर आम्हाला फेडायचे आहेत तर संसार करता करता आम्हाला प्रपंच करता आला पाहिजे, प्रपंच करता करता आम्हाला परमार्थ करता आला पाहिजे. आम्हाला स्वतःसाठी जगता वागता आलं पाहिजे, पण जगता वागताना स्वतःसाठी, समाजासाठी, देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी काही करता येतंय का याचा विचार आम्हाला करता आला पाहिजे, आणि त्या पद्धतीने आम्हाला जगता वागता आलं पाहिजे. का त्याला कुठल्याही प्रकारची चिंता वाटली नाही, का त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख वाटलं नाही? त्याला कारण काय? 5 वर्ष फक्त राजा म्हणून आनंद नाही घेतला, तर नंतरची व्यवस्था आणि त्या व्यवस्थेचा विचार त्याने केला. म्हणून अभयारण्यात जाताना सुद्धा तो राजा आनंदी होता. आम्हाला मृत्यूची भीती का वाटते? मृत्यू नंतर आमचं काय होईल ते आम्हाला माहितच नाही ना. त्यासाठी आम्ही केलंच नाही, कधी विचार पण केला नाही की आम्हाला जायचंय म्हणून. आम्हाला मरणाची भीती का वाटते? काय करावं, कसं जगावं हेच आम्हाला कळत नाही, आणि कुठल्याही प्रकारची व्यवस्था आम्ही न केल्यामुळे आम्हाला भीती वाटते. संतांनी हात जोडून आम्ही जातो आमच्या गाव, आमचा राम राम घ्यावा. आनंदामध्ये निरोप घेतलेला आहे, आनंदात निरोप घेतला. पडग्याचा बाजार असतोय कुठल्या दिवशी? रविवारी. त्याला माहिती आहे मला अमुक अमुक वस्तू हवी आहे, ती वस्तू रविवारच्या बाजारामध्ये पडग्याला मिळते. ती अमुक अमुक दुकानाच्या समोर एक माणूस बसतो, त्याच्याकडे असते. तो दर बाजाराला मला तिथेच दिसतो. आता त्या वस्तूची मला गरज लागलेली आहे. आता हा माणूस घरातून निघाला कशासाठी? ती वस्तू आणण्यासाठी, बरं का? घरातून निघेपर्यंत त्याच्या डोक्यामध्ये तेवढंच आहे. घरातून निघताना त्या वस्तूला लागतील तेवढे पैसे त्याने घेतलेले आहेत, आणि आता घरातून निघालेला आहे. बाजारात गेल्यावर तो काय शोधेल? बाजारात गेल्यानंतर त्याने काय शोधावं? जे त्याला पाहिजे तेच शोधावं ना. शोधतोय 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 शोधतोय, त्याला माहितीये कुठे बसायचा तो, पण नेमका त्या बाजारला तो माणूसच आला नाही ती वस्तू घेऊन. तो व्यापारीच आला नाही त्या ठिकाणी. आणि मग दुसरं कुठेतरी असेल म्हणून तो शोध 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 शोध
शोधायला लागला. सकाळी 10 वाजताच्या बाजारामध्ये पोहोचलेला माणूस 10:30 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले आणि 12 वाजता त्याला पटकन एक माणूस दिसला. तीच वस्तू विकणारा. जशी ती वस्तू त्याला मिळाली ना, आता सांगा वस्तू मिळाल्यानंतर तो माणूस किती वेळ थांबेल त्या बाजारामध्ये? किती वेळ थांबेल? वस्तू मिळाल्याबरोबर त्याने लगेच आण्याला यायची रिक्षा पकडली आणि घरी निघून आला. आम्ही सुद्धा या जगामध्ये बाजार करण्यासाठी आलेलो, पण कसला बाजार करायचंय, काय खरेदी करायचंय आणि काय गोळा करायचंय हेच आम्हाला माहिती नाहीये. ज्या वेळेला ज्या कारणास्तव आम्हाला भगवंतानी हा नरदेह दिलेला आहे, ते काम ज्या दिवशी आमच्याकडून होईल ना, त्या दिवशी आम्ही हात जोडून वाट पाहत असू. देवा, अरे कधी जरी आला तरी आम्ही यायला तयार आहोत. कधीही आला तरी आम्ही यायला तयार आहोत. कधी ज्या कामासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो ते काम पूर्ण झाल्यानंतर, ते काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही लगेचच तयारी करणार. बरं का? विधात्याने या सृष्टीची निर्मिती केली. सृष्टीची निर्मिती करण्याचा संकल्प म्हणजेच मूळ पुरुषाकडे संकल्प झालेला मूळमाया. मूळमायेपासून गुणमाया निर्माण झाली. रजोगुण, तमगुण आणि सत्वगुण या गुणमायेपासून पंचभूतांची निर्मिती केली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांवर वावरण्यासाठी, जगण्यासाठी, राहण्यासाठी 4 खाणींची निर्मिती केली. श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज या 4 खाणींपासून 83,99,999 योनींची उत्पत्ती केली. ऐकताय ना? 83,99,999 योनी या ठिकाणी असताना सुद्धा 84,00,000 योनी मनुष्य देह निर्माण केला. माणसाची निर्मिती केली, मानव देहाची निर्मिती केली. का? भगवंताचं स्मरण करावं, भगवंताचं नामस्मरण करावं, परमार्थ करावा, भक्ती करावी, देवाचं नामचिंतन करावं आणि 83,99,999 योनीतून मुक्त व्हावा. अर्थात 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे नरदेह. काम झालं ना, त्याची बॅग भरून तयार असते. समजतंय? ज्या कारणास्तव आम्ही या ठिकाणी आलोय ना, ते काम एकदा झालं ना की आमची पिशवी भरून तयार असते, बॅग भरून तयार असते. तो जगत असतो, वागत असतो, कार्य करत असतो. कारण भगवंताने दिलेलं आयुष्य जगायचं आहे देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी. अशा प्रकारे ज्याचं जगणं असतंय ना, त्याला माऊली जीवनमुक्त म्हणतात. काय म्हणतात? जीवनमुक्त. आणि त्या जीवनमुक्त अवस्थेची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. तुम्ही किती जगला त्याला महत्व नाही, कसे वागला त्याला महत्व आहे. बरं का? किती जगला त्याला महत्व नाही, कसे जगला त्याला महत्व आहे. तुम्हाला किती आयुष्य मिळालं याला महत्व नाहीये, जे आयुष्य मिळालं त्या आयुष्यामध्ये तुम्ही काय केलं याला महत्व आहे. याला महत्व आहे. मेंढपाळाच्या मुलाला ती हिरा मिळाला, हिरा, पण गारगोटी समजून त्याने मेंढराच्या गळ्यात बांधली. बरं का माऊली? बरेच दिवस झाले गारगोटी समजून मेंढराच्या गळ्यात त्याने बांधली. हिरा पारखी भेटल्यानंतर बोलतो, अरे काय केलंय? म्हणे काय आहे? गारगोटी आहे म्हणे. तो हिरा मेंढपाळ बोलतोय गारगोटी आहे. तेव्हा तो हिरा पारखी म्हणतो, अरे गारगोटी नाही दादा, हा हिरा आहे. याची किंमत काय तुला माहिती आहे? माहिती आहे का किंमत काय आहे? ज्या वेळेला त्याला प्रत्यक्ष दाखवलं त्यावेळेला त्याला कळलं, अरे बापरे, एवढा किमतीचा हिरा मी मेंढराच्या गळ्यात बांधला होता. तसं आमचंही आहे. हा मनुष्य देह, हा नरदेह आम्हाला कसाच मिळालेला आहे, कशासाठी मिळालेला आहे? अनंत जन्मीचे पुण्य जोडे, पाप पुण्य समकृत हा मग नरयोनिषु जायते. सहज मिळालेला नाही, पाप पुण्य समान झाल्यानंतर तुम्हाला आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. किती किमती आहे. विशेष बुद्धी याला आहे, जाणीव याला आहे, स्वतंत्र जगण्याचं याला आहे, उभ्या करण्याचं निर्माण केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे 4ही वाचा या नरदेहाला दिलेल्या आहेत, मनुष्याला दिलेल्या आहेत. परा, पचंती, मध्यम आणि वैखरी. किती किमती आहे. जेव्हा कळतोय ना तेव्हा मनुष्य बोलतोय, नाही बाबा आता याचं काहीतरी सार्थक करून घेतलं पाहिजे. ते कळवून घेण्यासाठी आम्ही श्रवण केलं पाहिजे. ऐका, श्रवणाची गरज काय? आम्ही कीर्तन ऐकावीत, आम्ही प्रवचन ऐकावीत, आम्ही निरूपण श्रवण करावीत. का? आम्ही कसं जगावं, वागावं हे कळण्यासाठी आम्ही ऐकलं पाहिजे. साधं उदाहरण आहे.
एखादा माणूस एखादी वस्तू विकायला जर आमच्याकडे आला तर ती वस्तू आपल्याला हवी असते, ते उपकरण आपल्याला हवं असतंय, पण ते उपकरण वापरायचं कसं ते माहिती नसतंय. मग काय करतोय आम्ही, ती वस्तू विकत घेतोय आणि ती वस्तू कशी वापरायची ना हे त्याच्याकडून ऐकून घेतोय, परत परत ऐकतोय. एकदा त्याने सांगितल्यानंतर जर आम्हाला पटलं नाही ना तर मग आम्ही काय करतोय माहितीये का, त्याला सांगतोय परत सांग बाबा, माझ्या लक्षात नाही राहिलं कसं काय करायचं, ते कसं काय वापरायचं, ते ती वस्तू कशी हाताळायची त्या माझ्या लक्षात राहिलं नाही, परत सांग. परत सांगूनही जर लक्षात राहिलं नाही तर वही पेन घेते आणि त्याच्यावर लिहितंय पहिल्या स्टेप पासून शेवटच्या स्टेप पर्यंत, आणि मग त्या पद्धतीने तो ती वस्तू हाताळतोय. आम्हाला हा नरदेव भगवंताने दिलेला आहे. हा नरदेव कशासाठी दिलेला आहे, कशा पद्धतीने जगायचंय, कशा पद्धतीने वागायचं आहे. मला डोळे भगवंताने दिलेत, मी डोळ्यातून काय पाहिलं पाहिजे. मला कान भगवंताने दिलेत, मी कानातून काय ऐकलं पाहिजे. मला वैखरी भगवंताने दिलेली आहे, मी वैखरीतून काय बोललो पाहिजे. प्रत्येक इंद्रियातून मी कशा प्रकारे कर्म, कशा प्रकारे कार्य केलं पाहिजे हे ऐकलं तर कळेल ना, ऐकलं तर कळेल ना. ते पण जाऊ द्या, चला आपल्याला एवढं तर माहिती आहे का ऐकून मनुष्य बिघडतो, माहिती आहे ना. म्हणून ती एखादी आई बोलते की नाही, माझा पोरगा तसा नव्हता ग, माझा पोरगा माझ्या शब्दाच्या पलीकडे नव्हता. पण आता कोणाचा ऐकून बिघडला. एखादा बाप बोलतो ना, अरे माझा मुलगा सुपारीच्या खंडाचा व्यसन नव्हतं माझ्या मुलाला, पण त्या मुलांमध्ये जिथून जायला लागला ना त्यांचं ऐकून बिघडला. अरे मनुष्य ऐकून बिघडतो एवढा जर तुमचा विश्वास असेल ना तर संत म्हणतात मनुष्य ऐकून घडतोय याच्यावर पण विश्वास ठेवा, ऐकूनच घडतोय याच्यावर पण विश्वास ठेवा. आणि म्हणून आम्ही ऐकलं पाहिजे. काय ऐकलं पाहिजे, आम्हाला हा नरदेव कशासाठी मिळालेला आहे, आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये कसं जगायचंय, कसं वागायचंय, आम्हाला काय करायचं आहे हे ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. जाणं 100% सत्य आहे. या नरदेवाची, या मनुष्य देहाची ओळख करून देत असताना पाण्याच्या बुडबुड्याची उपमा त्याला दिलेली आहे. पाण्याचा बुडबुडा निर्माण होतो काय आणि फुटतोय काय कळत नाही. क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा, या पार भव सिंधूना सिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग आम्ही काय करावं, संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. त्यासाठी आमच्या डोळ्यातला धूर तर निघाला पाहिजे. भ्रमाचा, अज्ञानाचा, अंधश्रद्धेचा धूर ज्या वेळेला निघेल ना, तुका म्हणे ये लोकीचे व्यवहारे नये डोळे धुरी बोलून राहो. तो अज्ञानाचा धूर एकदा निघाला ना, तो अंधश्रद्धेचा धूर एकदा निघाला ना, तो भ्रमाचा धूर एकदा निघाला ना की आमचं आयुष्य जगणं, आमचं जगणं सुंदर होते, आमचं आयुष्य सुंदर होत आहे. बरं का, फक्त एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे, जाताना मला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. काय म्हणतात भगवंत या ठिकाणी, यम यम वापी स्मरण भावम त्याच्यात त्यांचे कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भाविता. हा माऊली म्हणतात, देवी जीती अवसरे जे अवरुणी जीवी होई ते मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुला. एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे आम्ही की आम्ही जाताना काय करायचं आहे, भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. जाण्याची वेळ माहिती आपल्याला, पुन्हा एकदा विचारतोय, आहे का कोणाला माहिती आपण कधी जाणार आहेत ते? ऐका, आपल्याला माहिती नाहीये आणि आपल्या जगण्या वागण्यावरून असं तरी कळतंय का आपल्याला माहित होईल हे पण काही सांगू शकत नाही. बरं का, राजा जन्मजय राजा आणि वैशंपायन यांचा संवाद चालू होता. बरं का, जन्मजय राजा आणि वैशंपायन यांचा संवाद चालू होता. जन्मजय राजा वैशंपायनला विचारतायत, काय साधू पुरुषांना म्हणे काही काळ आधी मृत्यू कळतो, खरं आहे का? बघा, उत्तर कार्याच्या निमित्तानं प्रवचन आहे आणि म्हणून हा श्लोक घेतलेला आहे. बरं का, मृत्यू आम्हाला माहिती नाहीये कधी येतो, पण तिकडे वैशंपायन जन्मजय राजाला काय म्हणतायत, साधू पुरुषांना
काही काळ मृत्यू समजतो ना, निश्चित आहे, शास्त्रात सांगितलेला आहे, पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. मग जन्मजय राजा विनंती करतायत, सांगतायत, विचारतायत वैशंपायनला, कसा कळतो बरं मृत्यू, कसा कळतो? काही काळ आधी जो मृत्यू कळतो तो कसा कळतो? पहिले कळतो कोणाला ते लक्षात ठेवा. कोणाला? कोणाला बोलला तो? साधू पुरुषाला. तुम्ही ऐकण्याच्या स्थितीत आहेत ना? तुम्ही बोला. तुम्ही काहीतरी बोललात तर मलाही बोलावंसं वाटेल, नाहीतर आपण थांबू ना लगेच मग. कारण तुमचा माझा संवाद यालाच प्रवचन म्हणतात. मी आलो, काहीतरी संस्कृत बोलून गेलो, काहीतरी 2-4 इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगितल्या, निघून गेलो, तुम्हालाही कळलं नाही, मलाही कळलं नाही, त्याला प्रवचन म्हणत नाही. प्रवचन त्याला म्हणतात जिथे परिवर्तन होत आहे, परिवर्तनासाठी मार्गदर्शन होत आहे. संवादाला प्रवचन म्हटलं पाहिजे. तुम्हालाही कळलं पाहिजे, मलाही कळलं पाहिजे. भगवंताच्या कृपेने जे मिळतंय त्याचा आनंद मलाही घेता आला पाहिजे, तुम्हालाही घेता आला पाहिजे, बरं का? जन्मजय राजा विचारतायत वंशपायनला, साधू पुरुषाला, आधी काही काळ आधी मृत्यू कळतोय, खरं आहे का? वंशपायन म्हणतो हो खरं आहे, पण कोणाला? साधूला. आता पहिले साधू कोणाला म्हणतात हे आपल्याला कळलं पाहिजे, बरं का? ज्याने भगवा ड्रेस घातलेला आहे, दाढ्या वाढवल्या आहेत, केस वाढवलेले आहेत, बरं का? काकेमध्ये झोली आहे, वरच्या अंगाने ड्रेस करणारा, वेश करणारा साधू असेलच असं नाही. समजतंय? वरच्या अंगाने ड्रेस वेश करणारा साधू असेलच असं नाही, कारण वरच्या अंगाने ड्रेस करून अंतःकरण कधीच बदलत नाही. बदलतंय? वेश वरी वरी केला, अंतरी दोष भरला. काय म्हणतात बघा संत? वेश वरी वरी केला, अंतरी दोष भरला. त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. त्या दोषाचं जर दहन करायचं असेल तर त्यासाठी आत्मज्ञान पाहिजे. त्या आत्मज्ञानामध्ये किती पॉवर आहे, किती सामर्थ्य आहे याची ओळख करून देताना गीतेमध्ये भगवंत म्हणतात, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करुते अर्जुना. सगळ्या कर्माचं भस्म करण्याचं सामर्थ्य ज्ञानामध्ये आहे, ज्ञान अग्नीमध्ये आहे. ऐका ना, साधू, त्या साधूची ओळख मौली या ठिकाणी करून देतात या ज्ञानेश्वरीमध्ये. मी माझी ऐसी आठवण विसरले, जयाचे अंतःकरणे पारता, तोची संन्यासी, तोची साधू जाण. साधू कोणाला म्हणावं? मी माझी ऐसी आठवण विसरली, जयाचे अंतःकरण. मी जिथं उरलंच नाही त्याला साधू म्हणतात. आमची सुरुवातच मी पासून होते. मी करते म्हणून खाता, मी बनवते म्हणून खाता. 4 दिवस गेले तर भुकचे राहाल, तुम्हाला चहा पण करता येत नाही. सुरुवात मी पासून होते आमची. मग तो पण बोलतो मी आणतो म्हणून तुम्हाला खायला मिळतंय, मी कमवतो म्हणून तुम्ही खाताय. मी जर कमवलं नाही तुम्ही काय खाणार आहात? आमची सुरुवात मी पासून होते. संसार प्रपंचात काय, परमार्थात जरी मी असेल ना तरी तुम्हाला काहीच भेटणार नाही, बरं का? मग गेला ना तो त्याच्या श्री गुरूंकडे. गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज आपले अनेक शिष्य आहेत, बरेच शिष्य मी पाहतोय समाधानी आहेत, सुखी आहेत, आनंदी आहेत, परमानंद प्राप्त झालेला आहे त्यांना. काय त्यांचं बोलणं, काय त्यांचं वागणं, काय त्यांचं जगणं. मी एवढी उपासना करतोय, मी एवढी देवपूजा करतोय, मी एवढं नामस्मरण करतोय, मी देवाच्या बाबतीत कधी काही कमी पडत नाही. मी देवाच्या बाबतीत जे असेल ते पहिले करतोय, मी देवपूजा पहिले करतोय, मी देवाचा आधी करतोय. ऐका माझा शब्द ना शब्द ऐका, काय बोलतोय बघा तो. तरी सुद्धा मला समाधान का मिळत नाही? मला सुख का मिळत नाही? माझ्यामध्ये परिवर्तन का होत नाही? मला आनंद का होत नाही? मी उपासना करतोय, मी देवपूजा करतोय, मी परमार्थ करतोय, मी नामस्मरण करतोय, मी नामचिंतन करतोय, मी देवाच्या बाबतीत कधी कमी पडत नाही. मी
देवाच्या बाबतीत कधीही कमी पडत नाही. तरी सुद्धा मला समाधान नाही, आनंद नाही, परमानंद प्राप्त होत नाही, परिवर्तन होत नाही. का? त्या साधूंच्या मुखातून पटकन एक शब्द निघून गेला, तुला सगळं मिळेल मी मेल्यावर. काय म्हणतात ते साधू? तुला सगळं मिळेल ना मी मेल्यावर. आता त्याने साधूला मारायची वाट पाहावी का? साधूला मारायची वाट पाहावी त्याने? तुझ्या बोलण्यातला, जगण्यातला, वागण्यातला मी आहे ना, तो जोपर्यंत मरत नाही ना तोपर्यंत तुला काहीच मिळणार नाही. संसारातही तेच आहे आणि परमार्थातही तेच आहे, वेगळं काही नाही आहे. मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतःकरण पारदा, तोची संन्यासी जाण. ऐका, वरचा ड्रेस करून जर माणसाच्या मनामध्ये परिवर्तन होत असतं, माणसाच्या विचारामध्ये परिवर्तन होत असतं जर वरचा ड्रेस करून, तर रावणाने साधूचा ड्रेस केल्यानंतर त्याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे होतं, त्याच्या विचारामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे होतं. नाही झालं. म्हणून अंतःकरण महत्वाचं आहे. अंतरीचे दोष, अंतरीचा मळ, मनाकडे असलेले दोष, मनाकडे असलेला मळ, घाण ती पहिली बाजूला करायची. मग त्या साधूचं जीवन जगणं कसं असतंय ते कळेल. ठीक आहे, आता ते जन्मजय राजा म्हणतो, मग सांगणारे मला कसं काय कळतोय त्या साधू पुरुषांना मृत्यू काही काळ आधी. आणि मग वैशंपायन सांगायला सुरुवात करतात. ऐका, एखादा साधू पुरुष, एखादा सत्पुरुष पूर्वेकडे चाललेला आहे, सूर्य उगवलेला आहे, उगवत्या दिशेने जर एखादा पुरुष पूर्वेकडे चाललेला आहे तर त्याची सावली कुठल्या दिशेने पडायला पाहिजे बरं? सांगा ना, एवढं तरी सोपं आहे ना. कुठल्या दिशेने? पूर्वेकडे जर चाललेला आहे, सूर्य जर उगवलेला आहे तर त्याची सावली पश्चिमेला पडायला पाहिजे. बरोबर आहे, पश्चिमेला पडायला पाहिजे. पण त्याची सावली जर दक्षिणेला पडली असेल तर समजायचा 6 महिन्यावर मृत्यू आला आहे. ऐका, पूर्वेकडे जात असताना पश्चिमेकडे सावली न पडता जर दक्षिणेकडे पडली असेल तर 6 महिन्यावर मृत्यू आलाय. शास्त्रात सांगितलेलं आहे. जन्मजय राजा आणि वैशंपायनचा संवाद. पण कोणाची सावली? परत एकदा विचारतोय, कोणाची सावली? आपली नाही, साधूची. नाही तर तुमची तुम्ही बघायला जाल आणि गफलत होईल. तुम्ही साधू आहात? तुम्ही पण नाही आणि मी पण नाही. बरं, ती अवस्थाच वेगळी आहे. त्या अवस्थेला जाण्यासाठी हा प्रयत्न आहे, त्या अवस्थेला पोहोचण्यासाठी हा प्रयत्न आहे. असो, पूर्वेकडे जात असताना पश्चिमेकडे सावली पडायला पाहिजे. जर दक्षिणेकडे पडली असेल तर समजा 6 महिन्यावर मृत्यू आला आहे. तो माणूस आंघोळ करतोय, आंघोळ करत असताना खांद्यावर पाणी घेतलंय, डोक्यावरून पाणी घेतलंय. डोक्यावरून पाणी घेत असताना सर्व अंग त्याचं भिजतंय पण खांदे भिजत नाहीत. समजाचा 3 महिन्यावर मृत्यू आलाय. कोणाचे खांदे? साधूचे. साधू लक्षात ठेवा, आपले नाहीत. ज्या वेळेला एखाद्या नदीच्या पात्राच्या बाजूला गेला, नदीच्या पात्रामध्ये ज्या वेळेला आपला प्रतिबिंब पाहतोय पाण्यामध्ये, ज्या वेळेला सगळं धड दिसतंय पण शिर दिसत नाही, समजाचा 1 महिन्यावर आलाय. 1 महिन्यावर आलाय समजायचं. कानामध्ये बोट घातल्यानंतर आपलाच नाद आपल्याला ऐकायला येतो. कानामध्ये गच्च अशी बोट घातल्यानंतर आपलाच नाद आपल्याला ऐकायला येतो. कानी घालिता बोट, नाद तो ऐकावा, न दिसता जाणावा 9 दिवस. बरं का, 6 महिन्यावरून तुम्हाला डायरेक्ट कुठं आणलंय? आता 9 दिवसापर्यंत आणलंय. पुढे म्हणतात शास्त्रकार, डोळे घालून या बोट चक्र ते पहावे,
न दिसता जाणावे 7 दिवस. सूर्याकडे आम्ही पाहत असू, डोळे जर आम्ही चोळले असते तर आम्हाला चक्र चक्र दिसतात. जर चक्र दिसले नाहीत तर समजायचा 7 दिवसावर आलेला आहे. ऐका, पुढे म्हणतायत, बुवयांच्या गाठी न देखता नैनी जाणावा 5 दिवस. आणि पुढे म्हणतायत, नासागरीचे अग्र न देखता नयनी मना तेची दिनी रामकृष्ण हरी. ज्या दिवशी आमच्या नाकाचा शेंडा आम्हाला दिसायचा बंद होईल ना, दिसणार नाही ना, समजायचं त्या दिवशी रामकृष्ण हरी म्हणायला हरकत नाही. पण ही लक्षणं कोणाची बरं? साधूची लक्षणं. आम्ही काय करावं? जर शेवटच्या वेळेला आमच्याकडून भगवंताचं नामस्मरण घडावं असं जर वाटत असेल, आम्ही जे आयुष्यभर जे काही करतोय, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेंती कोणते सदा तद्भाव भावितः. देवी जितेनी अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे तो त्यांची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आम्ही आमच्या आयुष्यभर जे काही करतोय, ज्याच्यावर प्रेम करतोय, ज्याच्याविषयी ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत आहे, त्याचीच आठवण आम्हाला शेवटच्या वेळेला होते, त्याचीच स्मरण आम्हाला शेवटच्या वेळेला होत आहे. आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे, मरणोत्तर जर तुम्ही त्यालाच प्राप्त होत असाल तर या ठिकाणी भगवंत म्हणतात, तुम्ही माझं नामस्मरण करा. शेवटची वेळ जर आम्हाला माहिती नसेल तर आम्ही एकच स्मरणात ठेवलं पाहिजे, दलिता कांडिता तुझं गाई नानंता. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा आरी. प्रत्येक काम प्रत्येक कार्य करताना, आम्ही घरात असलो, आम्ही शेतावर असलो, आम्ही बांधावर असलो, आम्ही ऑफिसला असलो, आम्ही कुठेही काम करत असू ना, आमच्या हातात जे पण काही काम असेल त्या वेळेला आम्हाला भगवंताचं स्मरण झालंच पाहिजे. त्यावेळेला आम्ही भगवंताचं नामस्मरण केलंच पाहिजे. कदाचित ती वेळ आमची शेवटची असू शकते. शेवटच्या वेळेला जर भगवंताचं नामस्मरण केलं तर आपण त्यालाच प्राप्त होणार आहोत. आणि म्हणून ते नामचिंतन घडावं या उद्देशाने तुम्हाला हा नरदेव मिळालेला आहे. हा नरदेव जो प्राप्त झालेला आहे ना, ते नामचिंतन घडावं, भगवंताचं हरिचिंतन घडावं. या कलियुगामध्ये उद्धाराचा मार्ग जर असेल तर असं म्हटलेलं आहे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीच्या नामाने कलियुगामध्ये माणसाचा उद्धार होणार आहे, हरीच्या नामाने. जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल. 2 अक्षरांचे काम उच्चारावे राम राम. बरं का, सर्वांना अधिकार आहे, नाही वर्ण धर्म याती नामे अवघीच सरती. सगळ्यांना अधिकार आहे नाम घेण्याचा. प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक पंथाच्या माणसाने नामस्मरण करावं. नाम हे सर्वात सोपं आणि साधं साधन आहे. म्हणून हरिपाठामध्ये विशेष करून मौली नामाला महत्व देत आहेत. देवाची द्वारी वाक्षण भरी तेणे मुक्ती चारही साधियल्या. हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सलोकता समीपता स्वरूपता आणि सैज्यता या 4ही मुक्ती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही अखंड काय केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आमच्या जीवनाचा जर आम्ही विचार केला तर आम्हाला आवड कसली निर्माण होते बरं? काय आवडते आमच्या मनाला जास्त? आमच्या अंतःकरणामध्ये कसली आवड निर्माण झालेली असते? जे असत्य आहे, जे नाशिवंत आहे, जे कालही आमचं नव्हतं, आजही नाही आणि उद्या पण नसणार आहे, त्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे. त्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये काय प्रेम भाव जीव निर्माण होतोय. कधीतरी आम्ही विचार केला पाहिजे ना, की ज्याच्यावर आम्ही प्रेम करतोय, ज्याला मी आपलं म्हणतोय, जे माझं माझं म्हणून मी म्हणतोय, ते कितपर्यंत मला साथ देणार आहे, कुठपर्यंत मला साथ देणार आहे, कधीतरी याचा विचार माणसाने करावा ना. कुठपर्यंत साथ देणार आहे ते मला? नाही कुणाची कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जातील ऐकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोय रे, मेल्या पाठी सर्वच राहील तुटतील धागे दोरे प्राण्या माई सापासा. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे,
वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार. आम्ही कशावर प्रेम करतोय, कशाला आमचं म्हणतोय. करते कमवते झाल्यापासून कोणी पाहुणा आला की आम्ही त्याला सांगतो हे घर माझं आहे, माझं घर आहे. माझं 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 म्हणता 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 कधी वयस्कर होतोय, कधी सोडून जातोय, पत्ता लागत नाही. फक्त स्मरणात ठेवलं पाहिजे आपण गेल्यानंतर ते घर किती दिवस आपल्या नावावर राहणार आहे, किती दिवस. काही ठिकाणी तर उत्तर कार्य पण होऊ देत नाही, तर लगेच पहिले ग्रामपंचायतीमध्ये जाऊन केलं पाहिजे. ते वेळेवर प्रोसिजर केली पाहिजे, 100% सत्य आहे. पण तुम्ही तुमचं म्हणताय, त्याच्यावरून जर तुमच्या मुलांमध्ये भांडणं होत असतील, मुलींमध्ये भांडणं होत असतील, तुमच्या नात्यामध्ये जर वादविवाद निर्माण होत असेल, तर तुम्ही काय कमवलं, तुम्ही काय साठवलं, तुम्ही काय गोळा करून ठेवलं बरं, कशावर प्रेम केला बरं. जागा जमीन सगळं सांभाळलं पाहिजे ना. अरे घराला घरपण दिलं पाहिजे, घराचं मंदिरामध्ये रूपांतर केलं पाहिजे. आम्ही सगळं काही करत असताना सगळी जबाबदारी आमच्यावर आहे. मुलं सांभाळायची आहे, बाईवर लक्ष द्यायचं आहे, अर्थात सांभाळायची आहे, आई वडिलांना सांभाळायचं आहे. कुटुंबाचे ऋण आहेत, समाजाचे ऋण आहेत. ऋण फेडण्यासाठी सामाजिक कार्य आम्ही केलं पाहिजे, समाजाचं कार्य आम्ही केलं पाहिजे. पण हे सगळं काही करत असताना त्याच्यामध्ये आम्ही किती गुंतावं, किती जीव लावावा त्याला, याला मर्यादा आहे ना, मर्यादा आहे ना याला. दत्तगुरूंनी 24 गुरु केले, त्यापैकी एक आहे कपोत पक्षी. तो कपोत पक्षी बाजूला गेल्यानंतर त्याची जी मादी होती, त्याची जी पिलं होती, ती पारद्याच्या तावडीत सापडली. अर्धात पारद्याने त्याच्यावर जाळा टाकला, जाळ्यामध्ये सापडली. आणि जाळ्यामध्ये सापडलेली ती पिळक आतमध्ये तळमळत आहे, ती मादी आतमध्ये तळमळते. त्यांचं ते तडफडणं पाहून, त्यांचं ते तळमळणं पाहून हा कपोत स्वतःहून जाऊन त्या जाळ्यामध्ये अडकतोय, स्वतःहून अडकून घेतोय. माणसाने मायेच्या जाळामध्ये एवढंही अडकू नये, मोहामध्ये एवढंही अडकू नये की त्या मोहापायी, त्या मायेपायी, त्या नाशिवंत वस्तूपायी आमचं आयुष्य संपलं जातंय. एवढा पण अडकू नये, एवढा पण अडकू नये. आणि म्हणून तर जगद्गुरु तुकोबा आम्हाला मार्गदर्शन करतात. काय, नको नको मना गुंतू माया जाळी. हे मायेचं जाळं आहे ना, त्याच्यामध्ये एकदा मनुष्य गुंतला ना, मोकळं व्हायला खूप उशीर लागतो, खूप 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 कष्ट पडावे लागतात. मायेच्या जाळामध्ये गुंतायला काही वाटत नाही, त्याला काही करावं लागत नाही. पण त्या मायेच्या जाळातून जर त्याला बाजूला काढायचं असेल ना, तर खूप काही करावं लागतंय, खूप काही प्रयत्न करावे लागतात, खूप काही प्रयत्न करावे लागतात. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजीची कामीन दूर राही, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी बरी बरी. कशाचा अभिमान असतो रे आम्हाला, कुठल्या गोष्टीचा अभिमान असतो आम्हाला. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडीना तयाला मृत्यू काही. ज्या संपत्तीचा अभिमान आम्हाला आहे ना, शेवटच्या वेळेला तीही आम्हाला सोडू शकत नाही. ज्या बाईचा अभिमान आम्हाला आहे ना, शेवटच्या वेळेला तीही आम्हाला सोडू शकत नाही. ज्या मुलाबालांचा अभिमान आम्हाला आहे ना, ती मुलं बाल सुद्धा आम्हाला शेवटच्या वेळेला सोडू शकत नाही. मग कोण सोडवणार आहे? तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचून या. आणि म्हणून शेवटच्या वेळेला जो सोडवणार आहे ना, त्याचं नाम चिंतन करा, असं प्रस्तुत श्लोकातून भगवंत आम्हाला मार्गदर्शन करतायत. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवराम तम तमे वेत्ती कोणते सदा तद्भाव भावितः. आणि माऊली म्हणतायत, देवी जीते अवसरे जे जीवडी आवडून जीवली, ते मरणाची मेरे पार हो लागे. आणि मरणी जयाचे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. जो आम्हाला शेवटच्या वेळेला सोडवणार आहे ना, त्याचं चिंतन आम्ही आजपासून नवे नवे आत्तापासून केलं पाहिजे. त्याचं नामस्मरण आम्ही आत्तापासून केलं पाहिजे.
ते वळण जर आम्ही इंद्रियांना लावलं ना तर आपोआप ते नामस्मरण आमच्या मुखातून चालू होते, आम्हालाही कळत नाही. पडिले वळण इंद्रिय असतात. तुम्ही इंद्रियांना जशी वळण लावाल ना त्या पद्धतीने ती इंद्रिय करत असतात. आलं का लक्षात? एखाद्या ताईला एखाद्या मालिकेविषयी काही माहितीच नाही, तिला काही फरक पडत नाही बरं का, पण एखादी मालिका पाहता पाहता ती एवढी गुंतून